शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या. आता तुमच्या पिकांची नोंद तुम्ही स्वतः मोबाईलवर करणार आहात. नाही केली तर योजनांचा फायदा थांबू शकतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी-आर ई पीक पाहणीबद्दल संपूर्ण माहिती. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळोवेळी भेटत असतात. महाराष्ट्र शासनाने 10 एप्रिल 2026 रोजी हा जी-आर निर्गमित केला आहे. या जी-आरनुसार ई पीक पाहणी प्रक्रिया संपूर्ण राज्यात लागू आहे. शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंद करायची आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत ही नोंदणी केली जाते. ई पीक पाहणी म्हणजे एक सरकारी मोबाईल ॲप आहे, ज्यामध्ये शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांची माहिती भरतो. ही माहिती सरकारच्या ॲग्रीस्टेक प्रणालीमध्ये जमा होते आणि यामुळे सरकारला अचूक पिकांचा डेटा मिळतो. प्रत्येक हंगामात म्हणजे खरीप आणि रब्बी पीक नोंदणी करणे बंधनकारक आहे. 100% पीक नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंद न केल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात या ठिकाणी अडचण येऊ शकते. प्रत्येक गावात आता सहाय्यक नेमले जातील आणि नोंदींची पूर्ण पडताळणी केली जाईल. आता जिल्हाधिकारी संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित करतील. कृषी विभाग आणि महसूल विभाग समन्वय साधतील. प्रशिक्षण, मार्गदर्शन, त्याचप्रमाणे टेक्निकल सपोर्ट सुद्धा दिला जाईल आणि MIS सिस्टमद्वारे प्रगती तपासली जाईल. सरकारच्या विविध माध्यमांतून माहिती देण्यासाठी WhatsApp, त्याचप्रमाणे Facebook, रील्स, शॉर्ट व्हिडिओ, पोस्टर, बॅनर, रेडिओ आणि टीव्ही इतर प्रचार माध्यमांमधून जनजागृती सुद्धा केली जाईल. आता शेतकऱ्यांसाठी जो फायदा आहे तो म्हणजे पिकांची अचूक माहिती सरकारकडे जाईल आणि योजनांचा लाभ जलद मिळेल. डेटा सुरक्षित आणि पारदर्शक राहील. भविष्यातील योजना अधिक सोप्या होतील. आणि महत्त्वाची सूचना या जी-आरमध्ये देण्यात आलेली आहे की चुकीची माहिती भरू नका. वेळेत पीक नोंदणी करा. उशीर केल्यास शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते. म्हणून मित्रांनो, ई पीक पाहणी वेळेत करा आणि तुमचा फायदा सुनिश्चित करा. आपल्या मोबाईलवरती ई पीक पाहणीची नोंद कशी करावी याविषयी जर व्हिडिओ हवा असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती ई पीक पाहणी आपल्या मोबाईलवरती कशी नोंद करावी याविषयी सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल. त्यासाठी जास्तीत जास्त कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.